नमस्कार. माझ्या सर्व गोड मैत्रिणींना मनापासून नमस्कार. गव्हाचं पीठ 4 वाट्या आपण चाळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि तेल घातलेलं आहे. आता मिश्रण पूर्णपणे परतवून घ्यायचं आहे आणि आपल्याला चपातीसाठी जसं मळतो त्याचप्रमाणे अगदी मऊसूत अशी कणिक मळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आता आपली कणिक भिजवायला ठेवणार आहोत 15 मिनिटासाठी. त्यानंतर या ठिकाणी आपण 2 वाटी मटार घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण पाणी घालायचं आहे आणि 2 शिट्या देऊन हे वाफवून घ्यायचे आहेत. आता आपले मटार पूर्णपणे शिजले गेलेले आहेत. आता स्मॅशरच्या सहाय्याने त्याला स्मॅश करून घ्या अशा पद्धतीने. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण वापरणार आहोत अर्धा चमचा जिरे वापरायचे आहेत, मोहरी वापरायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा 1 वाटी ॲड करणार आहोत. आता कांदा पूर्णपणे लालसर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी सतत परतत राहायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेलं आपल्याला लसूण घालायचं आहे. त्यानंतर हिरवी मिरची वापरलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये हिंग वापरायचं आहे, गरम मसाला वापरणार आहोत, हळद वापरायची आहे. आता मिश्रण आपल्याला पूर्णपणे परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये धनापूड वापरलेली आहे. आता आपण मटारचं मिश्रण त्याच्यामध्ये वापरणार आहोत. 2 ते 3 मिनिटासाठी पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. आता मिश्रण पूर्णपणे परतवून घ्यायचं आहे. आता आपलं सारण एकदम परफेक्ट रेडी झालेलं आहे. आता कणकेची आपल्याला पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे, म्हणजे चपाती लाटून घ्यायची आहे. चपातीला आपण ज्याप्रमाणे घडी घालतो त्याप्रमाणेच घडी घालून घ्या, म्हणजे तयार होणारा पराठा एकदम खुसखुशीत आणि खमंग व्हायला मदत होते. आता पूर्णपणे पातळ अगदी चपाती लाटतो त्याचप्रमाणे लाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्व बाजूने सारखीच अशी आपली चपाती लाटून तयार झालेली आहे. आता त्यामध्ये आपण तयार केलेले सारण अगदी त्रिकोणी होईल अशा पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि वरून भरपूर असं मोझरेला चीज वापरलेलं आहे. आता फोल्ड करून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूने चांगल्या पद्धतीने प्रेस करून घ्या. आता मध्यम आचेवर आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. हा पराठा एकदम काटोकाट भरलेला आहे आणि अशा पद्धतीने केल्यामुळे हा अजिबात फाटत देखील नाही. तुम्ही बघू शकता चवीला एकदम उत्तम असा पराठा तयार झालेला आहे. भरपूर प्रमाणात चीज घातल्यामुळे चवीला एकदम उत्तम लागतो. अशा पद्धतीने नक्की करा. धन्यवाद.